हॅलो, हाय मित्रांनो, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करते आहे. मी नम्रता. माझी स्वलिखित कथा तुम्हाला ऐकवत आहे. नेहा पर्व दुसरे भाग 11वा. चला तर ऐकूया. यार, काय भन्नाट स्टोरी सांगितलीस. असं झालं असेल कदाचित, पण ती गुहा अशी जंगलात आणि रहस्यात का दडून गेली होती? त्यामागे सुद्धा काही नैसर्गिक आपत्ती असेल का, अशी शंका येते. त्या माणसांची वेगळी स्टोरी होती. सापांसोबत त्यांनी कसे काय जमवून घेतले त्यांनाच ठाऊक. आणि ते सुद्धा एका विशिष्ट वेळेस साप बनून. सापांच्या सर्व गोष्टी या माणसांना समजतात. प्रवीण म्हणाला, आता असं झालं आहे, या माणसांच्या आयुष्यात जोडीदारसुद्धा नाही. त्यामुळे ही शेवटची पिढी समजा. आणि आपण त्यांची जोडी कशी जमवू शकतो? कुणाची फसवणूक करू शकत नाहीत. या उलट दरवर्षी हजारोच्या संख्येने या सापांची संख्या वाढत आहे. सर्वच काही तिथे गुहेतील बिळात राहत नाहीत. जिकडे वाट मिळेल तिकडे निघून जातात. परंतु यातही विशिष्ट नाग आणि नागिन इथेच संरक्षणाकरिता राहतात, कारण त्यांच्या प्रत्येक पिढीला तसं मंतरलेलं होतं. आणि त्यांची जोडी असल्यास सापांची संख्या दरवर्षी वाढून खजान्याचे संरक्षणासाठी ते सदैव तत्पर राहतील. आणि म्हणूनच ते इथून कुठेही जायला तयार नाही. हा खजिना नेहमीसाठी या गुहेत या सापांसोबत लुप्त होणार, अशी परिस्थिती पुढे होणार आहे. म्हणूनच ती माणसं म्हणाली, आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही काहीतरी करा. आमच्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण की हे सर्व लुप्त होणार. प्रश्न खूप आहेत रे. राजकुमारीशिवाय दरवाजा कसा उघडला जाणार? कोण असेल ती? आणि माझ्या मनातील शंका ज्या तू सोडवू शकतोस? स्वप्नील म्हणाला, हो नक्कीच. अजून तुझ्या मनात खूप काही आहे असं वाटतंय मला. प्रवीण म्हणाला, हो, पुढच्या भेटीत बोलू आपण. आता जास्त वेळ झाला आहे. बरीच रात्र झाली. वेटरने डिनरचे प्लेट लावले. पॉम्पलेट, फिश फ्राय आणि चिकन करी आणि पराठा त्यांनी ऑर्डरप्रमाणे वाढले होते. स्वप्नीलने घरी फोन करून जेवण करून येणार म्हणून सांगितले होते. जेवताना शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. प्रवीण म्हणाला, तुला आठवतं का रे, शाळेत असताना तुझे एका मुलीवर प्रेम होते? नंतर आपण कॉलेजला गेलो आणि तुझ्या मागे पुढे पोरी फिरत होत्या आणि तू असा आकडूसारखा वागायचा. तुझ्या लग्नाचे कार्ड आले आणि मला खूपच सरप्राईज झाले बघ. तू म्हणायचास ना, मी कधी लग्न आणि प्रेम करणार नाही. आणि नेहाला बघताच बेटा विसरलास सर्व. स्वप्नील बदमाशवाला लूक देत म्हणाला आणि हसला. मी तेव्हा पण मनातून बोलत होतो आणि मी खरंच दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे लक्ष दिले नाही. म्हणजे का? काय बोलतोस तू? परत स्वप्नील म्हणाला, ती नेहाच होती. लकीली परत ती माझ्या आयुष्यात आली आणि तिलासुद्धा माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नाही. आमच्यात चांगली मैत्री झाल्यावर मी तिला सांगितले. तिच्या यावर विश्वास बसेना. त्यावेळेस शाळेतील गोष्टी आठवण करून दिल्या होत्या. हळूहळू तिला कळले, पण वळत नव्हते. ती खूप फोकस आहे रे तिच्या जीवनात. 5 वर्ष आम्ही सोबत एकाच ऑफिसला होतो. त्या 5 वर्षात तिने कधीही मला प्रेमाच्या भावनेतून बघितले नाही. 5 वर्षानंतर जेव्हा तिचे बाबा मिळाले तिने होकार दिला. खूप आहे रे सांगण्यासारखं. त्याकरिता बघ, नेहा भाग पहिला बद्दल मला खूप सांगावं लागेल तुला. प्रवीण म्हणाला, खरंच खूप पेशन्स आहेत पण तुझ्यात. स्वप्नील म्हणाला, मी कधीच तिला विसरू शकलो नसतो. शाळा सुटल्यावर बरेचदा तिच्या घरी गेलो होतो. ती आणि तिची आई कुठे निघून गेले होते. शाळेतही रेकॉर्डमध्ये नाव नव्हते. शाळावाल्यांना कुठे गेले त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तिने शाळेतून नाव काढले होते तेव्हा. प्रवीण म्हणाला, यार, मला इतकं सगळं घडलं माहीत नव्हतं. तू कधी मित्र म्हणून सांगितलंच नाही. स्वप्नील म्हणाला, यात काय सांगण्यासारखं? नंतर डिग्री करण्यात व्यस्त झालो. BE-MTech करून या कंपनीत इंटरव्ह्यूला आलो. तेव्हा तिच्याशी भेट झाली. यावेळेस ती पूर्ण बदललेली दिसत होती. कुठेतरी बघितले असं मनात येत होतं आणि मी तिला अचानक म्हणालो, तू नेहा आहेस का? तिने हो म्हटले. ती बोलायला टाळत होती. खूपच घमंडी मुलगी वाटली मला. तरीसुद्धा
तिला भेटून जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. परत मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही. मी तिच्याशी बोलायचो. नंतर एकच ऑफिस असल्याने मैत्री झाली. बस एवढं घडलं. प्रवीण म्हणाला, बरं आता आपण बसायचं की निघूयात? स्वप्नील, नाही आता निघायला हवं. दोघंही बाहेर आले. सिक्युरिटी गार्डने दोघांच्याही कार आणून गेटसमोर पार्क केल्या. स्वप्नील म्हणाला, भेटूया, तुला कळवतो उद्याला. प्रवीण, ओके बाय, सांभाळून जा रे. स्वप्नील घरी पोहोचताच 12 वाजून गेले होते. त्याने इंटरलॉक उघडला आणि सरळ पहिल्या फ्लोअरवर त्याच्या बेडरूममध्ये गेला. नेहा लॅपटॉपवर काम करत होती. त्याने तिला हग केले, तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि त्याचे लक्ष लॅपटॉपवर गेले. नेहा सापांना वाचवण्यासाठी सर्पमित्र संस्थेबद्दल वाचत होती. त्यांना वाचण्यासाठी तिची धडपड सुरू होती. पण का, कशाला? स्वप्नीलने नेहाला काहीच विचारले नाही आणि तो फ्रेश होऊन कपडे चेंज करून बेडवर बसला. काय करतेस नेहा? आलेच मी लॅपटॉप बंद करून. काही नाही रे, मी गुहेतील सापांना कसं वाचवता येऊ शकतं ते सर्च करत होते. अगं पण ऑलरेडी त्यांना सर्व प्लान तयार आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी योजनासुद्धा तयार केली आहे. हो ना, उगाच मी सर्च करत असते नॉलेज म्हणून. आपणास माहीत असावे ना, एक एक्साइटमेंट म्हणून. तू सांग ना, कशी राहिली मित्रभेट? आणि तू टेन्स का दिसतोस? मुलगी कशी आहे? हो सगळं सांगतो. थांब आधी, जेवण काय केलंस ते सांग. अरे मस्त भारी जेवण जेवलो ग. फ्राय फिश आणि चिकन करी. आता मला झोपायला येत होते खूप. पण तुला बघून मी फ्रेश झालो. तू काय जेवलंस? आणि माझा बच्चू पण झोपला. त्याने हळूच बाळाच्या हाताची पप्पी घेतली. आम्ही पण पनीर करी, पनीर टिक्का मसाला जेवलोय. अरे वा, खूप छान. सांगा ना, मुलगी आवडली का त्यांना? असं मी काही विचारलं नाही बा, पण सगळं होकारार्थी होतं. आता प्रवीण घरी गेला की घरच्यांशी बोलतील ते आपसात. नंतर काय ठरवतील तशी मुलगी त्याला शोभेल अशी आहे. संध्याकाळपर्यंत आम्ही सोबत होतो. नंतर आम्ही दोघे हॉटेलला गेलो. तिथे जेवणाची ऑर्डर आधीच त्याने देऊन ठेवले होते. त्याला खूप बोलायचं होतं, पण बराच उशीर झाला होता. मग तोच म्हणाला, भेटू उद्याला. आणि आम्ही निघालो. जेवताना काय बोलले तुम्ही? इतका वेळ बसलात? डार्लिंग, शाळा, कॉलेज आणि जुन्या आठवणी ताज्या करत होतो. इतक्या वर्षांनी भेटला मित्र, तर त्याच गोष्टी प्रत्येक मित्रांनी आठवण. तो कुठे गेला, तो कसा आहे, सर्व आठवत होतो. इतक्या मोठ्या पोस्टवर असूनसुद्धा मित्रांना आठवण करत होता. क्वचितसुद्धा घमंड दिसले नाही त्याच्या वागण्यात. पण तो म्हणाला, मी मित्रांच्यासाठी आहो तसाच पूर्वीसारखा, पण गुन्हेगारांसाठी खूप वचक आहे माझी. 2-3दा फोन आले त्याला आणि तो जसा फोनवर बोलत होता, तिथे असलेले हॉटेलचे रिसेप्शन, तिथले मॅनेजर थर्रा कापायला लागले होते. जसं काही धाडस टाकायला आले की काय, सारखे मागे पुढे करू लागले. आणि हा क्षणात नॉर्मल झाला. तो म्हणाला, यार मला वाटते या हॉटेलात काही गडबड चालते की काय? कशाला हे घाबरत आहेत? तू सांग, माझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे का मी पोलीस खात्याशी आहो म्हणून? मी म्हणालो, ती तुझी हेअरस्टाईल, चालण्याची पद्धत, तू कोणी मोठा अधिकारी, तोही पोलीस खात्यातील, हे नक्की तुझी बॉडी लँग्वेज सांगतं. तो म्हणाला, असं करतो, उद्यापासून लोकात जाताना केसांना विग घालून फिरतो. मी म्हणालो, सो फनी. तुला सांगतो नेहा, हा शाळेत खूप नौटंकीबाज होता. सारखा नौटंकी करत असायचा. हे कमिशनरचे ध्येय येण्याआधी तो सिनेमात काम करेल म्हणायचा. कितीदा मुलींची वेशभूषा करून आम्हाला त्रास द्यायचा. आहे तो मुळात कलाकार. नंतर NCC विषय शाळेत कंपल्सरी झाला. त्याला इथूनच पोलीस कमिशनर होण्यासाठी काय सुचलं आणि हा त्याच्या मागे पडला. आणि त्यानुसार तो खूप स्टडी करायला लागला होता. हुशार तर तो होताच. माझ्या आयुष्यात माहिती आहे का, 2 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. एक तर तो आहेस आणि तू आहेस नेहा. आता तो या पोस्टमध्ये या गुणांचा उपयोग करून घेतोय. गुन्हेगारास पकडण्यासाठी असे हातखंडे करावे लागतात म्हणाला.
आता झोपूया. त्यांच्या गोष्टी करता करता पहाट व्हायची. बाळ बघ किती गोड हसतं झोपेत. हो ना, किती गोड. तुझा आवाज जात असेल कानावर. गप्पा करता करता त्यांना झोप लागली. पहाटे पहाटे फोनची रिंग टोन वाजू लागली. स्वप्नील बघा ना, कोण सकाळी फोन करतंय. तसेही नेहाला सकाळची झोप खूप प्रिय असायची. प्रवीणचा कॉल होता. हॅलो, गुड मॉर्निंग. अरे झोपलोच होतो यार. उठलास की फोन कर मला. बरं. परत स्वप्नील झोपला. कशाला फोन केला असेल इतक्या पहाटे? काहीतरी महत्त्वाचं विचारायचं किंवा सांगायचं असेल का? नाहीतर तो असा इतक्या पहाटे 5 वाजता फोन करणार नाही. प्रवीणला काही सांगायचं होतं का? स्वप्नील विचार करू लागला. या गुहेच्या रहस्यात आणखी काही भयंकर तर घडलं नसेल ना? ह्या विचार करत करत स्वप्नील झोपी गेला परत क्रमशः. तर मित्र हो, आपणास हा भाग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि मित्रांना शेअर करा. आणि भेटा पुन्हा पुढच्या भागात, 12व्या भागात नेहाचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्याकरिता. आणि तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. बाय बाय.